ऐ, फोटो काढायचे. थकलेला पक्षी, जरा उत्साह दाखव आयुष्यात, उत्साह. आज मी किती उत्साही दिसतोय. ये आणि ती बघा मी पण उत्साहित आहे. ये आत्ता झाली हा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या व्लॉगिंग चॅनलवर. आज आमचा आहे डे 3 गोवाचा. आम्ही नॉर्थचं खूप एन्जॉय केलं आहे. काल पण आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं. खूप मजा आली, खूप मजा आली. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, अमेझिंग. तर आता आम्ही चाललो आहे साऊथला. तर भेटूया आता साऊथला, बघूया कुठे कुठे फिरतो आम्ही. आज आम्हाला खूप फिरायचं आहे. आज आम्हाला नॉनस्टॉप फिरायचं आहे, कारण की आता शेवटचे 2 दिवस राहिलेत आणि आम्हाला आज नॉनस्टॉप फिरायचं आहे. ॲक्च्युली 2 नाही, परवाचा 3 अर्धा म्हणजे 2.5. तर चला जाऊया. आम्ही आलो आहे चर्चला, गोवाचा फेमस चर्च. अंकिता बघा माझ्या बायकोची ड्रेसिंग मस्त दिसते, एकदम सुंदरी दिसते. हवाई सुंदरी, हवाई सुंदरी. तुला हवाई सुंदरीच का आठवते? स्वर्ग से उतरी हुई उकीलखंड. आज आज वेनसडे आहे तरी पण गर्दी बघ, है ना? आज वेनसडे तरी गर्दी बघ, गर्दी. गर्दी असणारच, गर्दी प्रत्येक ठिकाणी. मला ना ते केसांचं करायचं. तुला माहिती ती माझी व्हिडिओ हा, इथून अशी अशी काढलेली. थोडे इथे काढलेले. हा. गर्दी एवढी आहे ना. सर गाईज, आता आम्ही इथे काढलो खूप सारे फोटोज. इणे माझे बरोबर नाही काढले फोटो. या मुलीने माझे फोटो बरोबर नाही काढले, पण मी हिचे फोटो एवढे भारी काढले काय विचारू नका guys. मला शेवटी सेल्फी काढायला लागला. सेल्फी हळू खाली बघ पडशील. चला आता जाऊया नेक्स्ट डेस्टिनेशन. कुठे जायचंय? ना म्हणून आता काय बरोबर आली ती आता. चल. मला ना ते केसांचं हे करायचं, ते करायचं. मग असं बाहेर बघत ना, जसं म्हणजे बाहेर असलं तर 100 रुपीजला एक वेणी असते. अच्छा, आणखी काय करायचं? आणखी काय नाही, बस एवढंच. बरं, उद्या तर तयारा रोडला जाऊया. तू तर डायरेक्ट उन्हात चमकतेस ग, चमकतेस. आपण किती बॅक कॅमेऱ्यानेच घ्यायला पाहिजे. बॅक कॅमेऱ्याने बघ. मी दिसेल की नाही माहित नाही मला, पण लेट्स सी. तर आम्ही चाललो बाहेर चर्चच्या. चर्च मस्त आहे, छान आहे, खूप सुंदर. सुंदर आहे. फोटो पण छान येतात ॲक्च्युलीमध्ये. आमच्या दोघांचे सिंगल फोटोपेक्षा आमच्या दोघांचे फोटो छान आहे. नेहमी आमचं आहे ना असं होतं गाईस, म्हणजे सिंगल फोटोपेक्षा आमचे दोघांचे एकत्र जे फोटो असतात ना ते एवढे छान येतात काय विचारू नका. सो आम्ही एकत्रच फोटो काढू, तेच बरोबर. आमची ड्रेसिंग पण छान दिसते, सगळं छान दिसतं. तर गाईस, आमचा अँगल सेट करायला तर जरा वेळ जास्त लागतो. तर मी असं म्हणत होतो, ती पोरगी दिसते तुम्हाला, तर मी असं म्हणत होतो की छान आहे चर्च, खूप छान आहे, म्हणजे बघण्यासारखं सुंदर आहे खूप. आता आम्ही चाललो आहे दुसरीकडे, अजून एखादा पॉईंट बघूया. ही म्हणत होती की
अजून एक चर्च आहे जवळ, तिकडे जाऊया. पण मी म्हणलं की अजून थोडं पुढे जाऊया दुसरीकडे, खूप फोटो कारण की एका चर्चमध्ये आम्ही आलो होता, तर दुसरीकडे कुठेतरी जाऊया असं. तर ती म्हणते की फोटोसाठी. ठीक आहे, बघूया काय बायको आहे, बायकोच ऐकू. चला भेटूया परत. आता आम्ही शोधत फिरत दाना पावलाला पोहोचलोय फायनली. मला वाटलं सिंगमवाला पण एवढा शोधला. नाही तर काय, मॅप आहे ना, गुगल मॅप, काही कुठेही सोडतं, कधी कधी ना कुठेही सोडतं. इथली पार्किंग पण असेल ना काहीतरी. ते मग तिथे आहे पार्किंग. तर एवढा ऊन आहे ना. लाव हा ऐक ग. थांब काय पडेल मी. चल उतर. बॅक कॅमेरा. तर गाईस हे बघा अंकिताची हालत काय झाली फिरून आणि माझी हालत बघायची तुम्ही. हे बघा माझी हालत तुझी चांगली आहे गाईज, माझी चांगली. ही स्कार्फ वगैरे मस्त उन्हाचं झाकून विकून मस्त आहे आणि मी असाच फिरतोय खुल्या सांडसारखा. चला मग मला दाखवतो डावना पावला. याचं नाव असं काय ठेवलं असेल, डावना पावला. हे पकडशील का बॅग जरा जरा दया खाशील का माझं. तो माईक काढ पडेल, बंद कर आणि काढ. चलो आईस डावना पावला देखते. लहानपणी ना ते आय लव्ह गोवाले कपडे घेतलेले, पॅन्ट अशी काय घेतलेलं? आणि अशी टी शर्ट. अच्छा, आय लव्ह गोवावाले. सगळेच करतात लहानपणी. थोडक्यात गाईज लहानपणी आपण कसे थोडे जरा तिकीट आहे प्रत्येक गोष्टीला तिकीट. कुठे काउंटर आहे ना तिकडे. किती आहे तिकीट? किती यार, वाव गाईज, करपायला झालंय. करपायला होते पण मजा येते. तर फिरायला मजा तर येते गाईज, म्हणजे फिरायला छान मजा वाटते. येते पण करपायला करपायला पण होते, ऊन खूप आहे. सिंगम कुठे हे बघा हे दुकानावाल्याने सिंघमचं लावलंय सगळं है ना. काय तिकीट काढ ना, आधी तिकीट काढूया. तिकीट काढायला गेले आता. तिकीट आलं. ट्रॅक्टर तर गाईस हेच ते डावना पावला सिंघमवाला. कसला खडा घ्या. अय ये देखो मेरा मॉडल. इकडून जा ना, सिताऱ्यामधून जा. हां रात्री यायला पाहिजे होतं ॲक्च्युली. पण हॉटेल पासून लांब आहे ना आपल्या. मग काय झालं, आपल्या हॉटेल पासून लांब आहे. नाईटचं मस्त view. नजारा बघा गाईस, छानच वाटते. वाव, जस्ट लाईक वाव. फोटो छान येते.
कुछ कहना है का आपको कैसा लग रहा बरोबर इथं बाकडं पण दिलं का छान आहे पण उन्हातून उन्हामुळे जास्त फाटते बाकी काय नाही कारण ओव्हर ऊन आहे खूपच ऊन आहे वरती पण आहे काय वरती काय विषय वर पण आहे वर काय विषय तू जायचं वाव वाटते आधी ऐ फोटो काढायचे थकलेला पक्षी जरा उत्साह दाखवा आयुष्यात उत्साह हेच मी किती उत्साही दिसतोय ये आणि बघा मी पण उत्साहित आहे ये आत्ता झाली ॲक्टिंग गायच बाकी काय नाही फोटो काढायचे का इथेच काढ मग तिथेच करो चालू फोटोग्राफी आम्ही गाईच फोटो काढतो आणि मग परत भेटूया आपण थांबा काहीच आलोय आम्ही वरती आता वर छान सावली खाली खूप ऊन आहे आणि वर जरा व्यवस्थित सावली कुठे बसूया इकडे काय झालं बस जरा थकली दम लागला फिरायचं आणि थकली पण पोरगी मी गाईच बघा अजूनही उत्साही एवढी बॅग धरून चुप बस एवढी गाडी पण चालवली मी ही अशी ती मागे माणूस आहे जमणार नाही का आधीच मला बरं नाही ना अच्छा किती ऊन आहे डोकं तापलं माझं बस जरा बस एवढे रस्ते चुकवते ना ही पोरगी अरे मला तो मॅप गाईज जोक असा आहे मगाशी आम्हाला जायचं होतं खालच्या साईडला आणि हिने वरती नेलं मला ब्रिजकडे आणि नंतर अर्ध्या रस्त्यावर आल्यावर मॅडमला समजलं की खाली जायचं होतं आपल्याला आणि ती जागा अशी होती तिकडे टर्न घ्यायला काही नव्हतं काहीच नव्हतं शेवटी आम्ही खाली उतरलो आणि मग अरे तो मॅप सरळ दाखवलेला तो असं दाखवायला हवं होतं की नाही पण तो असं नाही असं दाखवलं मी असंच सांगणार ना जसं मॅप दाखवलं तसंच नेणार ना थोडा झूम आणि करायचं मग पुढे जाऊन मग तो बोलतो टर्न घ्या म्हणून नॉनसेन्स पोरगी बस जरा मस्त गमला नाहीस का काहीच इथे सावली मस्त वाटतं जरा छान वाटते बसून जरा थोडा आराम करतो नंतर थोड्या वेळात फोटो काढायचे वाव नजरा इथे काढायचं समुंदर ही समुंदर काय गाईज ऊन लय कडक आहे ऊन काहीतरी हा जो व्ह्यू आहे ना व्ह्यू खतरनाक व्ह्यू अरे ये व्यू में ये खूबसूरती कहाँ से आ गई ये खूबसूरत बला कौन है हे बघा अरे सासूबाईंशी ऊनच बोलते खूप आहे खूप ऊन आहे काहीतरीच आणि फिरणार नाही तर मग काय करणार? सासूबाई बोलतात हे काय बघ ऊन बघ अरे मज्जा येते इथे असा आमचे झाले आता फोटो काढून खूप सारे फोटोज मस्त होते छान वाटलं असं वाटतं इथंच राहून जावं पण काय करणार जर्नी मोठी आहे हा ना आता परत इथं आम्हाला जेवलो नाही काय भूक लागली. खूप भूक लागली आता आपल्या आधी जेवायला बघू नंतर काय फिरायचं ते फिरायचं आधी जेव मला चेंज करणार मी आता बोर झाले का ट्विटर हिरोईन आहे ना माझी लगेच बरोबर
आम्ही मुलं म्हणजे एका ड्रेसवर 10 दिवस आलटून पालटून यांना एक ड्रेस लगेच चेंज. चला काहीतरी खाऊ ऑर्डर केलं आहे. चिकन थाळी खाऊ मस्त होती. याच्यासमोरच या सिंगम पॉईंटच्या समोर एक हॉटेल मस्त तिला बसलो. ती बोलत होती मॅकडीला जातो. म्हणजे मॅकडीला आमच्या इथे खाऊ. तर मला दाखवत बघा असा व्ह्यू आहे मस्त समुद्राचा आणि समुद्राच्या इथे मस्त हॉटेल. काय सो गाईज आमची चिकन थाळी आलेली आहे. ही कोणत्या प्रकारची चिकन थाळी आहे? चिकन ग्रेव्ही आहे, चिकन ग्रेव्ही आहे, हे मिक्स भाजी, भाजलेले चिकन हे आहे, काय भुर्जी काय आहे, ही भाजी मिक्स आहे, मिक्स भाजी, ही भुर्जी आहे अंड्याची, ही सोलकढी, हे सलाड फ्राय केलंय सॅलड आणि ही चपाती. हा 2 बोललेला ना. आणि हा चिकन फ्राय. चला आता खाऊ. का फिरल्यानंतर जेवण करायची मजा. खरंच टेस्टी. बघूया माझी टेस्टिंग झाली. आता अंकिता 1 to 3 माईक टेस्टिंग. ही काय रिॲक्शन आहे? छान आहे. गाईज माझी रिॲक्शन कशी आहे आणि हिची रिॲक्शन हे काय रिॲक्शन आहे? एकदम बोर. एवढं आवडलं जेवढं आवडलं तेवढीच रिॲक्शन भेटणार. रीलच नाही बनवते. कुठून? इथून वरून आलोय आपण. लक्षात ठेव. आता जाऊ पुढे पुढे. इकडून आलो आपण. मग शूट केला. लक्ष ठेवायची गरज नाही. हा हा. तर गाईज तिथे शूटच नाही केलं. तिथे आम्ही काही शूटच नाही केलं कारण की तिथे गाड्या एवढ्या होत्या की विचार. तुम्हाला फोटोज आम्ही टाकू इंस्टाग्रामवर. बाकी खूप मजा आहे. आता आम्ही आलोय अंजुना बीच. अंजुना बीच. मजा आहे. खूप संध्याकाळ झाली ऍक्च्युली. आम्हाला लवकर यायला पाहिजे होतं. इथे 5ला यायला पाहिजे. 5ला यायला पाहिजे होतं. ऍक्च्युली गर्दी नाही इथे. मस्त फोटोज वगैरे चांगले आले. फक्त गर्दी बागा बीच वगैरे त्या साईडला जास्त असते. या साईडला पण जास्त गर्दी नाही कारण की या साईडला पण पार्टी माहोल जास्त नाही आहे. गर्दी असं नाही, नाही एवढी नाही. ठीक आहे. तिकडे बघ, तिकडे बघते होती काय तिकडे बोलली किती आहे. त्या साईडला आहे पार्टी माहोल. त्या साईडला काही बघा किती लाइटिंग पार्टी. थंडी वाजते यार आता. लाइटिंगची पण गरज आहे.
काय करते बेबी? व्हिडिओ काढायचे का? व्हिडिओ वगैरे हो, काढ. हो. ती माझी ही वाली व्हिडिओ काढायची आहे. कोणती वाली? ही वाली. बोलवायची. स्वतःचीच रील बनवते ही पोरगी. माझी एक पण रील घेतलेली नाही गाईज. 3 दिवस झाले गोव्यात आहे मी. एकही रील आमची शूट केलेली नाही. एवढा अन्याय होतोय ना माझ्यावर. तिला बोललो कितीतरी आपली रील पाहिजे, अजिबात रील शूट नाही करत. काय उत्तर आहे मॅडम तुमच्याकडे? आता करूया ना शूट. आता इथे कोण आहे? कधी? आता इथे इथे काय रील करणार आहेस? जरा सांगाल का तुमची आयडिया मला? मी शूट सेव्ह करून ठेवली आहे बरी. सेव्ह करून मला उद्या करायचंय ते. म्हणजे उद्या त्याचं दिवसभर राहील. आता रात्री काढून टाकायला होईल ना मध्ये. ते उद्या दिवसभर अशी ठेवून फिरेल. तू उद्या भेटायला पाहिजे. आज दिवसभर भेटलंच नाही मला ते करायला. आता 3 जणी येऊन विचारून गेल्या तुला. आता नाही ना. आता परत रात्री काढायला राहील. आता काय व्हिडिओ काढायचे ना? हा. इनमें ले जे तैयार है जतना